नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळच्या काही ठळक घडामोडींकडे. पावसाळी अधिवेशनात आमदारांनी केली औचित्याच्या मुद्द्यावर मागणी. साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्यानं तरुणीचा मृत्यू. आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं हायटाईडचे वेळापत्रक केलं जाहीर. कोपरी विभागात तातडीनं उपाययोजना करण्याचे महापौरांचे निर्देश. दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान. आणि ठाण्यात विद्युत खांबासह झाड कोसळल्यानं वाहतूक ठप्प. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळुलकर यांनी कोपरी विभागातील सखल भागाचा पाहणी दौरा करत अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. कोपरी विभागातील बाराबंगला परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निदर्शनास आलंय. महापौरांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि पाण्याचं त्वरित निचरा करण्याचे आदेश दिले. तसंच उघडे असलेले मॅनहोल तातडीनं झाकण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्यात. त्यानंतर त्यांनी कोपरीतील शंकर मंदिरासमोरील रस्त्याची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे अनेक चेंबर ओव्हरफ्लो झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे चेंबर त्वरित स्वच्छ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. पाहणी दरम्यान झाडांच्या छाटणीनंतर रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या फांद्याही त्यांच्या निदर्शनास आल्या. त्या तातडीनं हटवण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच विकास कामांदरम्यान संपूर्ण फुटपाथ पत्र्यांनी बंद करण्यात आल्यामुळे पादचारी विशेषतः शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना अडचणी होत आहेत. फुटपाथ तातडीनं मोकळा करून सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महापौरांनी ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या बोगद्याला भेट देऊन पाहणी केली. भरतीच्या काळात या बोगद्यात पाणी साचण्याची समस्या कायम असल्यानं त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनानं सतर्क राहून आवश्यक ती सर्व उपाययोजना तात्काळ राबवावी असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळुलकर यांनी केलं आहे. सतत 3 दिवस 4 दिवस पाऊस चालूच आहे आणि आज प्रत्येक ठिकाणी ठाणे शहरामध्ये आपला पाहणी दौरा चालू आहे. आज कोपरी भागामध्ये पाहणी दौरा घेतलाय कारण बाराबंगला या परिसरामध्ये आणि महादेव मंदिर आणि सिडको या ठिकाणी जे सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं त्यासाठी आपली सर्व अधिकारी टीम, सहाय्यक आयुक्त, आपले शिवसेने पक्षाचे सर्व महिला, आपले जयप्रकाश कोटवानी साहेब, आपण सर्वांसमेत आज हा दौरा घेतला आहे. एक झाड इथे पडलेलं आहे, एक बांधकाम चालू आहे सोसायटीच्या विकासकाने पूर्ण फुटपाथ जाम करून टाकला आहे आणि कुठलीही परमिशन न घेता आज त्याने हे सगळं हे करून टाकलंय. त्याची पाणी दौरा आपण केलेला आहे. तसं कोपरीमध्ये बघायला गेलं तर कुठेच पाणी जास्त प्रमाणात भरत नाही आहे. जे उघडे चेंबर आहेत त्याची तपासणी केली, ज्याच्यावर झाकणं नाहीये ती बरोबर लावायला सांगितलेले आदेश दिलेले आहेत. आणि आज ठाणे शहरामध्ये जो काही किंवा महाराष्ट्रामध्ये जो काही पावसाचा तुम्हाला भर दिसतोय त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबही आपल्या सतत संपर्कात आहे. आज खासदार नरेशजी मस्के साहेब हेही माझ्या बरोबर आपत्कालीनला भेट दिली आणि ठाणे शहरात जिथे जिथे सकल भाग आहे, पाणी भरत आहे त्या ठिकाणी कशी व्यवस्था आहे, यंत्रणा व्यवस्थित चालू आहे की नाही हे व्यवस्थित बघितलं जात आहे. ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता व्यापाऱ्यांनाही बसू लागलाय. जांभळी नाका मार्केट परिसरातील अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून दुकानदारांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दुकानदारांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरवर्षी पावसाळ्यात दुकानं पाण्याखाली जात असल्यानं व्यवसायावर मोठा परिणाम होतोय. प्रशासनानं तातडीनं जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. ठाण्यात मुसळधार पावसासह सुरू असलेल्या सोसायटीच्या वाऱ्याचा फटका शहराला बसतोय. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळून पडत आहेत. राममारुती रोड परिसरात भर रस्त्यात भलं मोठं झाड विद्युत खांबासह रस्त्यावर कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठाणे शहरात मुसळधार आणि अतिवेगवान वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील विविध भागात झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या घटनेमुळे ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणारा प्रमुख मार्ग बंद झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र पावसाळ्यात धोकादायक ठरत असलेल्या झाडांची तातडीनं पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडं पडण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाणे महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ पक्षानं प्रतिकात्मक आंदोलन करत आयुक्तांना निवेदन सादर केलंय. यावेळेला ठाकरे गटाचे ठाणे शहर महानगर संघटक महेश कदम यांनी अंगावर पडलेल्या झाडाच्या फांद्या घेऊन नाट्यमय पद्धतीनं आंदोलन केलं. या आंदोलनात ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसंच पक्षाचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणीची कामं योग्य पद्धतीनं न झाल्यामुळे शहरात वारंवार झाडे कोसळण्याची घटना घडतायत. तसंच या प्रकरणी जबाबदार पालिका अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणीही करण्यात आली आहे. आंदोलनानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. याच घटनेचं प्रशासनाचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ठाणे जिल्हा शिवसेना शाखेतर्फे सन्माननीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब असतील, सन्माननीय केदारजी दिघे साहेब असतील, जिल्हा प्रमुख आमचे नरेशजी मणेरा साहेब असतील, अनिलजी गाडवे असतील, संजय तरे असतील, आमच्या सगळ्या महिला आघाडी रणरागिणी यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही प्रशासन निषेध म्हणून ह्या ठाणे महापालिकेतील सगळ्यात भ्रष्ट खातं म्हणजे ओळखलं जातं ते वृक्ष प्राधिकरण. त्या वृक्ष प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना फांद्या छाटांमध्ये अजिबात रस नसतो. कारण का फांदी छाटला तर ठाणेकर वाचू शकतो, पण फांदी छाटताना त्यांना 1 रुपया मिळत नसल्यामुळे फक्त त्यांना विकासकाच्या आडकाठी असलेले वृक्ष तोडण्यामध्ये जास्त रस असतो. कारण का त्यांना एका वृक्षाच्या मागे 5 लाख रुपयाची देवाणघेवाण होते. असं भ्रष्टाचार खात्यामधलं ह्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत. आम्हाला माहिती आहे आयुक्त फक्त गुड मॉर्निंग गुड नाईटमध्येच गुंतलेले असतात. त्यांना फक्त त्यांच्या नेत्यांशी त्यांच्या उपमुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे मंत्री असतील, त्यांनाच फक्त फीडबॅक द्यायमध्ये जास्त इंटरेस्टिंग असतात. पण लक्षात ठेवा 27 लाख ठाणेकरांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष 24 तास अहोरात्र उभं राहणार आहे. हे धर्मवीर आनंदगे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, वंदे बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे. त्यामुळे जिथे जेव्हा ठाणे संकटात असेल तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण ठाणे जिल्हा त्या जनतेच्या पाठीशी उभी राहणार आहे. ठाण्यात मुसळधार पावसादरम्यान झाडं पडण्याच्या घटना सुरूच असून वागळे इस्टेट येथील हजुरी परिसरात परिवहन कार्यालयासमोर भल्या मोठ्या झाडाची फांदी कोसळून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं. जखमी व्यक्तीला तातडीनं जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान हवामान विभागानं ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. सतत घडणाऱ्या झाडं कोसळण्याच्या घटनांमुळे शहरातील धोकादायक झाडांच्या पाहणी आणि छाटणीच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या उपाययोजना पुरेशा होत्या का याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असून या प्रकरणी पालिकेची भूमिका काय असणार आहे याकडे लक्ष लागलंय. शहरातील ढोकाळी परिसरात किरकोळ कारणावरून एका मराठी तरुणावर परप्रांतीय व्यक्तीनं कथितरित्या हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून परप्रांतीय आणि मराठी नागरिकांमधील वादाच्या घटनांची चर्चा सुरू असतानाच ही घटना घडल्यानं परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. यापूर्वी परप्रांतीय ओला चालकाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता मराठी तरुणावर झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा तपास सुरू आहे. घटनेनंतर ठाणे पोलिसांकडून आरोपी विरुद्ध कोणतीही कारवाई केली जाते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. माझं नाव शरद दामोदर नाईक, मी राहणारा दिवामध्ये. आज मी ठाण्यामध्ये माझा साईट चालू असताना वर्धमान वाटिका ई विंगमध्ये माझा साईट चालू आहे. बिल्डिंगच्या रिपेअरिंग करतो आम्ही. आज माझं काम संपलेलं होता, शेवटचा मीटिंग होता मॅनेजरसोबत. मी तिकडे मीटिंगसाठी गेलेला असताना मॅनेजरसोबत माझं काही गोष्टीवरून पैशावरून माझं मचमच झाली. तो मला पैशासाठी मला मागणी करत होता. मी त्याला
पैशासाठी त्याला नाही बोलत होतो. त्या म्हणजे दोघांचा आर्ग्युमेंट झाला. त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट माझ्यावर हल्ला केला. माझे हातचा ते चावा घेतला आणि पेन घेऊन टाईलचा तुकडे घेऊन माझ्या डोक्यावर मारायचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला चक्कर सारखं आलं होतं. त्याच्यानंतर सोसायटीमधून वॉचमॅन आले, सोडवला. त्याच्यानंतर तो तिथून निघून पळून गेला. कोण होता हा मारणारा, त्याचं नाव काय आणि काय? त्याचं नाव कृष्णा मोहन सिंग आहे. तो सोसायटीचा मॅनेजर आहे. काय मागणी असेल आता? पोलीस स्टेशन आपण गुन्हा दाखल करायला गेला. आरोपीला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने त्याला मारहाण केली, माझा आज जीव गेला असता. माझ्या घरी कमवणार मी एकटा आहे, पण नशीब मी आज वाचलोय. ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील किसननगर येथील शाळा क्रमांक 3 मध्ये शिकणाऱ्या 3.5 वर्षाच्या चिमुकल्यावर त्याच्याच आईनं अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बालकानं स्वतः आपल्या आजीसोबत शिवसेना मध्यवर्ती शाखेत जाऊन त्याच्यावर मारहाण करण्यात आल्याचं, तसंच गरम उलथण्यानं हातापायांवर चटके दिल्याचं सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी संबंधित बालक त्याच्या आजीसोबत जवळील शिवसेना मध्यवर्ती शाखेत पोहोचला. बालकाच्या अंगावरील जखमा आणि त्यानं सांगितलेला प्रकार ऐकताच शिवसेना शाखा प्रमुख सुनील मोरे यांनी तातडीनं त्याला जवळील रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचारांची व्यवस्था केली. घटनेची गंभीर दखल घेत सुनील मोरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह संबंधित महिलेच्या घरी धाव घेतली. त्यानंतर या महिलेला वागळे स्टेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून तिच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वतःच्या आईनेच 3.5 वर्षाच्या चिमुकल्याला अशा प्रकारे मारहाण करून चटके दिल्याच्या आरोपामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. बालकांवरील अत्याचाराच्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा मोबाईल नंबर 7666213141.